नमस्कार, सुनीता's किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीचे मेथीचे लाडू। त्यासाठी घेतले मी इथे 250 ग्रॅम मेथी, 500 ग्रॅम गहू, 1 किलो गूळ, 500 ग्रॅम खोबरं, 500 ग्रॅम खारीक, 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम गोळंबी, 100 ग्रॅम डिंक, 100 ग्रॅम अळीव। आपली कढई तापलेली आहे, त्यात आपण मेथी घालून भाजून घेऊ। मेथी भाजून घेतल्याने लाडू कमी कडू लागतात। तिला तांबूस रंगावरच भाजायची आहे। आपली मेथी भाजून झाली, तुम्ही पाहू शकता तांबूस रंगावर भाजून घेतली तिला। आता आपण ती काढून घेऊ। त्यात आपण आता अळीव सुद्धा भाजून घेऊ। अळीव कमी गॅसवर भाजावे। अळीव आपल्याला थोड्या वेळेसच भाजायची आहे। आपण ते सुद्धा काढून घेऊ। आता आपण गहू भाजून घेऊ। गहू भाजायला थोडा वेळ लागतो। गहू भाजले गेले की छान त्याचा आवाज येतो। आपले गहू सुद्धा तांबूस रंगावर भाजून झाले, त्यांना आपण काढून घेऊ। ह्याच कढईत आपण डिंक तळून घेऊ। आपलं तेल तापलं, आपण डिंक तळून घेऊ। थोडा थोडा टाकू। आपला डिंक तळून झाला, आपण काढून घेऊ। अशाच प्रकारे आपण सर्व डिंक तळून घेऊ। तुम्ही डिंकाची पूड सुद्धा करून टाकू शकता। गहू आणि मेथी थंड झाल्यावर मी चक्कीवरून दळून आणले। तुम्हाला वाटल्यास तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता। बदाम, काजू, खोबरे, खारीक हे सुद्धा मी बारीक करून घेतलं मिक्सरवर। आपण गहू भाजले असल्यामुळे आता पीठ भाजण्याची गरज नाही। त्यासाठी आपण आधी भांड्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेऊ। यामध्ये मेथीचे पीठ टाकून घेऊ। आता आपण खारीक, खोबरं भाजून घेऊ। आधी प्रथम खारीक टाकून घेऊ। त्यात बदाम, अक्रोड, गोळंबी व काजू हे साहित्य आपण कमी गॅसवर भाजणार आहोत। भाजून घेतल्याने त्याचा तेलकट वास येत नाही। आपले छान खारीक खोबरं गरम झाले, आपण ते काढून घेऊ। आपण जे पीठ काढले त्या भांड्यामध्येच ते काढून घेऊ। त्याच भांड्यामध्ये आता आपण खोबरं शेकून घेऊ। छान खोबरं छान लालसर होऊ देऊ। मी खोबरे घरीच किसून घेतले, तुम्ही ते मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता। आपले खोबरे छान तांबूस रंगावर भाजले गेले, आपण खोबरे सुद्धा काढून घेऊ। आपले सर्व साहित्य भाजून झाले, त्यात आपण तळलेला डिंक सुद्धा टाकून घेऊ। हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ। मी इथे तेल टाकून घेते। मी 1 किलो तेल घेतले, त्यातले आपण थोडे तेल राहू देऊ। आपल्याला तेल कमी वाटले तर आपण नंतर गरम करून टाकून घेऊ। आपले तेल एकदम कडक झाले। आता आपण यात गूळ टाकून घेऊ। गूळ हळूहळू टाका, नाहीतर गरम तेल अंगावर उडेल। आपल्याला गूळ फक्त 2 मिनिटं तेलामध्ये हलवायचा आहे। आपल्याला कडक पाक करायचा नाही। गूळ छान बारीक कापून घ्यावा, नाहीतर आयती पूड सुद्धा येते। आता आपण गॅस बंद करून देऊ आणि हा गरम तेलातच थोड्या वेळ गूळ हलवू। तुम्ही पाहू शकता आपला गूळ पूर्ण विरघळला।
आपण गॅस जास्त वेळ चालू ठेवली तर पाक कडक होऊन जातो। आपण आता गूळ पिठामध्ये टाकून घेऊ। आपण हे मिश्रण आधीच एकजीव करून घेतलंय। तेल व गूळ गरम आहे, सांभाळून टाकायचे, सरोट्यानेच हलवायचे। आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊ पूर्ण। आपले मिश्रण एकजीव झाले, आता आपण त्याचे लाडू वाळून घेऊ। तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू वाळून घ्या। आपण जे तेल शिल्लक ठेवलं आहे ते जर तुम्हाला पीठ कोरडं वाटलं तर ते नंतर गरम करून टाकून घ्यावे। आपले थंडीसाठी पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार झाले। तुम्ही नक्की करून बघा। खूप साधी सोपी पद्धत आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।